रामराम मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे बट्टी, तळलेल्या बट्टीची रेसिपी। त्यासाठी आपल्याला लागणार आहे इथे गव्हाचे जाडसर पीठ दळून घेतलेले आहे, ओवा, मीठ, हळद, अर्धी वाटी दही, तेल आणि पाणी। आता आपण बट्टीचे पीठ भिजवून घेणार आहे। साधारण 1 चमचा मी ओवा घेतलेला आहे, तो आपण पिठामध्ये मिक्स करणार आहे। हळद पाव चमचा, मीठ चवीप्रमाणे, त्यानंतर हे मिश्रण आपण आधी मिक्स करून घेऊ। हे मिश्रण आपण मिक्स करून घेऊ। आता यामध्ये आपण दही घालणार आहे। दही घालून चांगले मिश्रण मिक्स करून घ्या। त्यामध्ये साधारण 1 ते 1.5 वाटी मोहनसाठी तेल घालणार आहे। साधारण गोळा होईल इतपत आपल्याला तेल घालायचे आहे। हे मिश्रण हाताने व्यवस्थित चोळून घ्या। सगळ्या पिठाला आपले तेल लागले पाहिजे। तेल घातल्यानंतर मी मिश्रण चांगले चोळून घेतलेले आहे। मिश्रणाचा लाडू तयार होईल इतपत आपल्याला तेल घालायचे आहे। आपल्याला तेल कमी वाटत असल्यास आपण अजून तेल घालू शकतात। इथे बघू शकता तुम्ही मिश्रणाचा आता लाडू बांधू शकतो आहे आपण। याप्रमाणे आता आपण पाणी घालून हे मिश्रण भिजवून घेऊ। याचा चांगला गोळा तयार करून घेऊ। आता या मिश्रणाचा गोळा तयार झालेला आहे। बघू शकता याप्रमाणे आपण गोळा तयार केला आहे। याच्या आपण छोट्या छोट्या बट्ट्या वळून घेऊ। साधारण 3 बट्ट्या वळू। आपण याप्रमाणे बट्ट्या करून घेतलेल्या आहे। कुकरमध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून त्यामध्ये बट्ट्या 8 शिट्ट्या घेऊन इतक्या वाफवून घ्यायच्या आहेत। आपण इथे बट्ट्या करून घेतलेल्या आहे। कुकरमध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलेले आहे। त्यामध्ये आता या बट्ट्या 8 शिट्ट्या होईपर्यंत वाफवून घेणार आहे। आपल्या बट्ट्या इथे वाफवून झालेल्या आहेत। आता आपण त्या चिरून घेणार आहे। सर्व बट्ट्यांचे याप्रमाणे काप करून घेतलेले आहे। आता आपण बट्ट्या तळून घेऊ। आपण इथे कडकडीत असे तेल गरम करायला ठेवलेले आहे। तेल आपले कडकडीत गरम झाले आहे। त्यामध्ये आपण आता बट्ट्या तळू। बट्ट्या चांगल्या तांबूस रंगावर तळून घ्याव्या। याप्रमाणे आपल्या सर्व बट्ट्या तळून झालेल्या आहे। आपली बट्टीची रेसिपी तयार झालेली आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजची बट्टीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद मैत्रिणींनो। तर बघा मैत्रिणींनो, आपली खानदेश स्पेशल वरण बट्टी वांग्याची भाजी तयार झालेली आहे। बट्टी, वांग्याची भाजी आणि वरण। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। अशाच तुम्हाला काही नवनवीन रेसिपी जाणून घ्यायच्या असतील तर आमच्या स्वादघरच्या या वेबसाईटला नक्की विजिट करा। त्याची लिंक खाली बायोमध्ये दिलेली आहे। धन्यवाद मैत्रिणींनो।